इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल बॅटच्या टोईंगला चेंडू आणि फलंदाज बाद उमेश बॅक टू टगाव. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का. मागच्या सामन्यामध्ये सुरुवात केली होती उमेशने 2 षटकात लगातार, मात्र पहिल्या चेंडूवर फेकले दिले ते. फटका चांगला आहे आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय. अजून एक दमदार मोठा फटका. आल्या आल्या मी काय येतोय इन अन ऍक्शन 3 नंबरवर त्याचा उत्तर देत असताना या ठिकाणी चंदर बॅक. इथे मात्र चंद्रच्या बॅटमधनं येतो पहिलाच षटकार आणि षटकाराच्या मदतीने अकाउंट खोललं जात आहे. चिंचवली 4 या संघाचा. नॉन स्ट्राईक हिंडला आपण ज्याला पाहू शकाल सुरेश निरगुडे. खूप चांगला खेळाडू आहे. कमी वयात मोठं नाव कमवले त्या खेळाडूने. आई चेंडू मात्र यॉर्कलेनचा पाहायला मिळाला होता. इथे मात्र सोडला जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. षटकारानंतर लगेचच 2 धावा. झेल होता इझी झेल. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल चांगली ही खेळ आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर 8 अंकावरती. आई चेंडू इथे मात्र बॉडीला स्पर्श, परंतु लेग बिफोरची विकेट या ठिकाणी दिली गेले. लगभग विचार केला तर येस इट इज आउट. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल ऑन स्क्रीन ब्रदर स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून. परफेक्ट मिडल मात्र पकडला गेला. रवी येतोय मैदानात इन अन ॲक्शन 4 नंबरवरती. 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र अद्यापर्यंत मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेशला स्ट्राईक घेऊन खेळणं खूप गरजेचं आहे. अजूनही काहीचे चेंडू शिल्लक. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक. 8 धावा 2 गडी या ठिकाणी बाद करण्यात यश आले गेले. रोहिदास आणि सुरेश चुडे अद्यापर्यंत मैदानात आहे. 8 धावा धावफलकावर. एक मोठा फटका येण्याचे गरज होती या ठिकाणी चिंचवली 4 या संघाला आणि अप्रतिम फटका या ठिकाणी रोहिदासच्या बॅटमधनं उर्फ रवीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. 12 धावा धावफलकावर. चला थोडं फास्टली खेळा बेकरे संघ. दिलीप निरगुडा गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी मात्र त्याच्या समोर मागच्या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल
सुरेश निरगुडा. खूप कमी वयात मोठं नाव कमावलंय. एक वेळ बघितले गेले होते BCC चिंचवली हा संघ एकत्र पूर्णपणे खेळाडू खेळत होते. मी तर म्हणतोय जेवढं आपल्याला एकत्र येता येईल तेवढं एकत्र येऊन खेळणं आपल्या नावासाठी नाही तर गावाच्या नावासाठी खेळणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जेवढं लवकरात लवकर आपल्याला एकत्र खेळता येईल तेवढं लवकर मात्र एकत्र खेळा. उलटा चेंडू इथे मात्र चुकीला. फलंदाज बाद. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. खूप स्वस्तात बाद झाला गेला सुरेश या ठिकाणी. तर बघितले गेलं तर चला थोडं फास्टली केल्याचं अर्जुन. सुरेशचा छोटा बंधू आपल्याला पाहायला मिळेल मैदानात. आई चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल. सिंगल डबलने काही होणार नाही. भेकरे संघाला चांगलं टाळक आहे. सुरेश सारखा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खूप स्वस्तात बाद झाला गेला. त्याचनंतर या ठिकाणी मात्र कुठेतरी कमबॅक केला असेल भेकरे संघाने. मी तर म्हणेन दाबलकावर धावसंख्या 13. कासगाव ब हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. भला मोठा डोंगर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. धावांचा लगभग 64 धावा बनवल्या होत्या. 65 धावा बनवायच्या होत्या, परंतु चुकीची गोलंदाजी आनंदाच्या पुढे मात्र पाहायला मिळाली. प्रति चेंडू मात्र आउट ऑफ बाउंड्री पाहायला मिळाला होता. अनंत गावंडाचा आज दिवस मी तरी म्हणेन चांगला आहे, कारण त्याच्या पॅटमधनं कुठेतरी आज अर्धशतकीय खेळीसुद्धा पाहायला मिळाली. चेंडू जोरदार अपील केली जाते, परंतु ह्या ठिकाणी पंच सांगत असताना इष्ट्यांना मिस करत असताना चेंडू लेग स्टिकला खूपच निघत आहे. त्यामुळे हिंदी धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा दापलकावर. इथून धावा बनवणं खूप गरजेचं आहे. डबल विचार केला तर चिंचवली 4 या संघाला हा फटका चांगला आहे. इथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय बॅट्समन अर्जुनच्या बॅटमधनं हा चौकार. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हर मागे कमीत कमी 40 ते 45 धावा बनवणं खूप गरजेचं आहे, कारण या खेळपट्टीला आपण सांगू शकत नाही की बॉलिंग पिच आहे की गोलंदाजी पिच आहे की फलंदाजी पिच आहे, कारण धावा बनल्या जातात, धावा डिपेंडही केल्या जातात. हा चेंडू ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न होता अर्जुनचा. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, या ओव्हरमध्ये एक चौकाराच्या मदतीने 6 धावा, म्हणजे 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विजय आपण पाहतोय त्या ठिकाणी. रवी आणि अर्जुन ही जोडी आपण मैदानात पाहतोय. हा चेंडू क्लीन बाउल. विजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी.
पहिला चेंडू या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड. फुलटॉस चेंडू, चेंडूला लॉप केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होईल. येतोय सदाच्या बॅट मधनं हा धमाका, 6 रन. षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने फ्लाय होईल. 24 धावा धावफलकावर. हाय चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच होता. आखूल टप्प्यात चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. जवळजवळ चेंडू पट्ट्यात आला असता तर खूपच लांब लचक षटकार पाहायला मिळाला असता या सदाच्या बॅटमधनं, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला ब्लाइंड स्टॉक पूर्णपणे बीट झाला गेला. निर्धाव चेंडू. आई फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू. मागचा चेंडू सुद्धा बघितलं गेलं तर षटकार लगभग लगावला असता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नव्हता, परंतु ह्या चेंडूवर दाखवून दिलं अजून एक दमदार षटकार. 30 धावा धावफलकावर या षटकाराच्या मदतीने. मागचा चेंडू शॉर्ट पिच होता. हा चेंडू मात्र बुड्यात टाकला गेला. ओव्हर पिच चेंडू होता, त्याच्यावर लगेच हवी झाला गेला. हा ही चेंडू गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक चौकार आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने आपलं पुढे सरकेल. 34 धावा ऑन बोल्ड. 4 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळाल्या. सदाला इथून मात्र जिम्मेदारी घेऊन खेळणं गरजेचं आहे आणि ती जिम्मेदारी अद्यापर्यंत आपल्या डोक्यावर घेत असताना सदाला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 16 धावसंख्येवर खेळ सदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने. हा ही चेंडू गॅपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. तीन ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 35 धावा. चला थोडं फास्टली केला आणि तसं आपण वारंवार ताकीद द्या खेळाडूंना. षटकार आपण पाहायला गेला या ठिकाणी तब्बल विचार केला तर तब्बल 3:42 झाले गेलेत. या षटकाराच्या मध्ये धावफलक वेगाने पुढे होईल. सर्कल 41 धावा. हा चेंडू चांगला आहे. हलक्या हाताने टॅप केले जाते. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का हा प्रश्न आणि 1च धाव. 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर सुरेश निरगुडाचे छोटे बंधुराज अर्जुन निरगुडा. निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र सदाला स्ट्राईक घेऊन खेळणं गरजेचं आहे. धावा बनल्या गेल्यात, अजूनही बनल्या जातील. अजूनही 3 चेंडू शिल्लक. लगभग विचार केला या ठिकाणी मात्र अर्जुनचा तर 5 चेंडू खेळ केलाय आणि फक्त 5 या धावसंख्येवर त्याला खेळताना आपण पाहतोय. हा चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली फलंदाज बाद अर्जुन निरगुडे
back to pavilion. तब्बल विचार केला 24 चेंडू आणि 46 धावा बनवायच्या आहेत वेकरी या संघाला. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल परेश, नॉन स्ट्राईक अनिल.
हा चेंडू फटका चांगला आहे, जवळपास शतरक्षक कोणीच नाहीये. पहिला चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, येतोय चौकार. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे इथे. मात्र हा चेंडू चांगला आहे, डायरेक्ट हिट, परंतु सदाने स्वतःला थांबवलं गेलं. एक सिंगल धाव चौकारानंतर कुठेतरी चांगला खेळ करणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. इथून मात्र जे वागेश्वर बेकरी या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, तेज तरार गोलंदाज. हा फटका चांगला आहे, सरळ रेषे, त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे उमेश. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. आपल्याला जवळजवळ उमेश होता या सामन्यामध्ये. उमेश आणि सुरेशच्या बॅटमधनं एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. तरीसुद्धा 46 धावांचा पाठलाग करावा लागेल या ठिकाणी. मात्र बेकरा या संघाला चौकारानंतर 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे चंदर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चार चेंडू, हा चेंडू मात्र पुनर्शा एकच धाव असेल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. उलटा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चुकीला माफी नाहीये, फेकून दिलाय. चला 12 खेळाडू आपण मैदानात जायचंय. सुरेशच्या जागी लगेच सुरेशला मैदानाबाहेर आपण पाठवायचं, कारण त्याला त्रास होतोय. चौदा धावा पलकावर या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 18 आणि अद्यापपर्यंत 32 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता.
इधर 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. चंदर येतोय मैदानात गोलंदाजीसाठी. हा चेंडू इथे मात्र बॉडीला स्पर्श झाला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. येणारे 17 चेंडू 32 धावा. हा चेंडू चांगला बॅटच्या इनसाइड एजला हा चेंडू लागला गेला आणि फलंदाज होईल बाद. अनिल बॅक टू डग आउट. विजय मैदानात येत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी चंदरच्या माध्यमातून. हा फटका इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे क्षेत्ररक्षक चालले. 2 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपलं का बरं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 18 या धावसंख्येवर. हा फटका चांगला आहे. ओव्हरपिच चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर. वेगीट षटकार. संख्या अद्यापर्यंत 24 धावा. अजूनही काहीशे चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. चंदरचे पहिले 2 चेंडू मात्र सटीक लाईन लेंथवर होते परंतु हे 2 चेंडू मात्र थोडेसे महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काहीशे चेंडू अजूनही शिल्लक असतील. आई चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या मुवमेंटला टिपला जातोय झेल. फलंदाज होईल बाद. 8 का जवाब पत्तरशे देत असताना या ठिकाणी मात्र चंदरला आपण पाहू शकाल अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर. सुखीर येतोय मैदानात आपण पाहतोय त्या ठिकाणी वाईट चेंडूची सांगता. 25 धावा धावफलकावर. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 13 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू इथे मात्र झेल टीप लागेल आहे.
मध्ये पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. परेश याच्यावर मात्र पूर्णपणे अशा निराशा मात्र उमटवल्या असतील या भेकरा संघाने. हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर मिस टाइम का फटका आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आरामात त्या कंप्लीट. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर यस बॅट्समन रिव्ह्यू आलं गेलंय. अनंत गावंडा आपण यायचंय अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. येस इट इज फेअर डिलिव्हरी. कारण फलंदाज या ठिकाणी स्टेप आउट झालाय. फुटवर्कचा वापर केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून. परीक्षा माध्यमातून या ठिकाणी मात्र फेअर डिलिव्हरी मांडली जाईल. म्हणजेच या 2 धावा. हा फटका फसला. झेल महत्वाचे आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धाव कंप्लीट. तू मैदान चालू आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपात दिनेशला मैदान सोडावं लागेल. दिनेश बॅक टू पवेलियन. येणारे 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. दिलीप निरगुडा मैदानात जात असताना इन अँड ॲक्शन मध्ये कॅन्डिडेट नंबर 6 हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे सदा परंतु सदाकडनं थोड्याशा चुका आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 16 धावा. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र बघितले गेले तर अद्यापपर्यंत दोन्ही बाजूने हा सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता उर्वरित समीकरण 8 चेंडू 16 धावा. प्रति चेंडू मागे 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा या करणं गरजेचंच आहे भेकरे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु इथून मात्र डॉट चेंडू संजीवनी देण्याचं काम करेल चिंचवली पोर या संघासाठी. ओ व्हॉट अ बॉल. कडक आणि परफेक्ट यॉर्कर. शेवटचा चेंडू. येणारे 7 चेंडू आणि 16 धावा. फटका चांगला आहे. पुनर्शा गॅप मध्ये चेंडू आणि तिथे सदाने केली आहे चुका. हा झेल होता. झेल जरी झाला नसता तरी चेंडू अडवायचा होता सदाला. परंतु सदाने मात्र चुकी केली आणि त्या चुकीचं इथे मात्र भोगतान भोगावं लागेल. कारण समीकरण आहे येणारे 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असणं चुकीमुळे इथे मात्र चौकार आला. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळणार 6 चेंडू आणि 12 धावा.
येणारे 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. प्रति चेंडूवर प्रेशर प्रेशर प्रेशर. सदाने 2 चुक्या केल्या, परंतु आता या टीमचं भवितव्य सदाच्या हातात आहे. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र हुक केला आणि चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेगच्या डोक्यावरनं येतोय हा षटकार. उर्वरित समीकरण सोपं करून ठेवलाय. येणारे 5 चेंडू आणि 6 धावा. दिलीप निरगुडा आपण पाहतोय. 5 चेंडू 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू या मैदानात तरी मी तर चालणार नाही आहेत. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. पहिला चेंडू मात्र खराब होता. समीकरण उर्वरित आपल्याला पाहायला मिळतंय 4 चेंडू आणि 6 धावा. चार चेंडू 6 धावा. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट. ओ वॉट शतरक्षण. काय शतरक्षण केलं जातं या ठिकाणी. चांगल्या दर्जाचं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धावा, 4 धावा 3 चेंडू. तीन चेंडू 4 धावा. याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की जेल टिपला जाईल का हा प्रश्न होता आणि हाही झेल होता, परंतु हा झेल झाला नाहीये. सिंगल धाव होती त्या ठिकाणी मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. आता उर्वरित समीकरण आहे येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. हा झेल खूप महत्वाचा होता. तो झेल मात्र सोडला गेलाय. दोन चेंडू 2 धावा. चेंडू चांगला आहे. पुन्हा गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले. त्या ठिकाणी जवळपास शतरक्षक कोणीच नाही आणि शेवटच्या मोमेंटला जिंकला जातोय हा सामना. बेकरी या संघाच्या माध्यमातून हार्डलक टीम चिंचवली 4 या संघाच्या माध्यमातून. चला टॉससाठी यायचं लगेचच बेकरा संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण बघूया. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच परेश यायचं. आपण लगेचच टॉस सुद्धा करून घ्यायचा. चला परेश लवकर या मित्रांनो, हात नका दाखवू, लवकर या. संघनायक सुद्धा यायचं आहे. आपण धावत ये. चल परेश मित्रा धावत ये लवकरात लवकर. तर माननीय सन्माननीय कवनेन बुबेरे या साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि तिथे लगेचच आपण टॉस सुद्धा करून घेऊया आजच्या या तिसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा.
क्वालिफायर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तो सुद्धा लगेच आपण करून घेऊया. त्याच ठिकाणी 3 ओव्हरचा सामना असेल. बीसीसी चिंचवली संघाने या ठिकाणी मात्र मागणी केली होती. 3 ओव्हरचा सामना आहे. बीसीसी चिंचवली संघ जिंकला आणि लगेच छत्रछाया स्वीकारलाय. 3 ओव्हरचा सामना आहे. तर मैदानात उतरायचं लगेचच. जसा सामना चालू होईल तसं मायक्रोफोनवरती आपण ऐकूया